नमस्कार सर्वांना. शिक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे आणि अर्थातच त्या निकालावरती बरेच प्रश्नचिन्ह जरी असले, तरी आय-बी-पी-एस परीक्षा घेताना कशा पद्धतीने परीक्षा घेते ते जरा समजून घ्या. त्याचबरोबर तो निकाल लागत असताना कशा व्यवस्थित, सुटसुटीत, सुबत्त पद्धतीने दिला जातो आणि शिक्षक भरतीमध्ये मात्र तो पूर्ण सगळ्या रूल्सला तिलांजली दिली जाते. आय-बी-पी-एसला कुठेतरी तर बदनाम करण्याचं काम होतंय. कारण आय-बी-पी-एस ही व्यवस्थित परीक्षा घेतही असेल, परंतु सेंटर मॅनेज होत असतील. त्याचबरोबर परीक्षा परिषदेने इतके दिवस निकाल लावला नाही. त्यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये ऑलरेडी संशय होताच. पैसे घ्या, परीक्षा द्या असं चाललेलं आहे की असं होतंच आणि निकाल लागल्यानंतर जी मोठी पीडीएफ पाठवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु आपण आपला हा विषय नाही की स्कॅम झाला, कोणाला 160 कसे मिळाले, कोणाला 189 कसे मिळाला. आपला हा मुद्दा आहे. आय जसा निकाल लावते, जसं रिस्पॉन्स शीट देते किंवा रॉ मार्क्स जशी दाखवते, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आय-बी-पी-एसने जे निकाल लावलेले आहेत आजवर, नुकताच जो 15 दिवसापूर्वी निकाल जो जाहीर झालाय, तो कशा पद्धतीने केला. त्याचबरोबर 4 महिन्यापूर्वी जो निकाल जाहीर केला, त्यांची आता जॉइनिंग सुद्धा झालेली आहे निकाल लागून. त्याचं कशा पद्धतीने केला आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपला कसा कार्यक्रम केला. याच्यामध्ये मग आय-बी-पी-एसने हा केला का परीक्षा परिषदेने केला, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मित्रांनो. कारण कसं आहे की किती वेळा आम्ही बोंबलणार आहोत. जे दिसतंय जे दिसतंय चुकीचं झालंय, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं याच्यासारखं दुर्दैव नाही हो मला वाटतं. चला तर मित्रांनो आपण पाहूया याच्यामध्ये रिझल्ट बद्दलचे महत्त्वपूर्ण फॅक्ट्स. पडतात आहे ना. सध्या टीचर्स भरतीचा आय-बी-पी-एसनेच परीक्षा घेतलेली आहे. एम आय राईट? तरी सुद्धा आणि मला असं वाटतं पॅटर्न पण तेवढाच सेम होता. फक्त याच्यामध्ये मानसशास्त्राचे थोडेफार क्वेश्चन्स होते. काही पेपरमध्ये 15 क्वेश्चन होते, काही पेपरमध्ये 20 क्वेश्चन होते. अन्यथा पेपर पॅटर्न सुद्धा सरळ सेवा परीक्षेचाच पॅटर्न होता. मग आय-बी-पी-एसचा निकाल लागत असताना, आय-बी-पी-एसनेच परीक्षा घेतली असताना शिक्षक भरतीच्या निकालामध्ये काहीच का डिटेल दिलेल्या नाहीयेत? का त्या परीक्षा परिषदेने त्या मुद्दाम आपल्याला डिटेल दिल्या नाहीत? असा प्रश्न तुमच्या मनात पडत नाही का हो? कोणी म्हणतं की काहीच नाहीये, निकाल व्यवस्थित लागलाय. कोणाला खरंच वाटतं की कमी मार्क्स मिळालेत, कोणाला वाटतं जास्त मिळालेत. पण तुम्ही हे रिझल्ट पहा, हे आपल्याकडे साक्षीदार आहेत हे रिझल्ट. बघा इथं सुद्धा जवळपास इतक्या उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे. मग त्यांचा रिझल्ट लावताना त्यांनी एवढ्या डिटेल्स पूर्णतः दिल्या. मग आमच्या का नाही दिल्या? हा प्रश्न पडायला हवा मित्रांनो तुम्हाला. नुसतं तुम्ही तो स्कॅम झालेला आहे, नाही झाला तो दुसरी गोष्ट आहे राव. पण पहिल्यांदा निकाल घेऊन तरी पहा, की याच्यामध्ये किती गोंधळ आहे. शिक्षक भरतीचा रिझल्ट पाहूया आणि त्याचबरोबर यासोबतच आपण पाहणार आहोत बीएमसीची क्लर्कची जी आय-बी-पी-एसनी परीक्षा घेतली होती तो सुद्धा निकाल. मग तुमच्या लक्षात येईल की नक्की झोल झाला की नाही, घोल कुठं आहे की सब गोलमाल आहे हे लक्षात येईल मित्रांनो. आपण या चॅनलद्वारे या सोशल मीडिया परिवाराच्या द्वारे याचसाठी तुम्हाला जागृत करतोय की इथं काहीतरी पाणी मुरतंय. आणि हा डेटा आहे बाकीच्या परीक्षांना दिला जातो, विद्यार्थ्यांना दिला जातो. आमच्या उमेदवारांना का दिला जात नाही? उद्या कॅटेगरी नसलेला उमेदवार कॅटेगरी घेऊन त्याच्यामध्ये घुसू शकतो. उद्या 2-2 वेळा परीक्षा दिलेला उमेदवार परीक्षा दुबारा देऊन याच्यामध्ये बसू शकतो. आणि मग काय फायदा आहे तुम्हाला किती जरी तुम्हाला 150 प्लस जरी मार्क्स असले तरी तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही हे समजून घ्या. मग त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांची तर अजून कथा वेगळीच असणार आहे. त्यामुळे प्रथमतः आपला विरोध कशालाही समजून घ्या. आपला विरोध परीक्षेला नाहीये. आपला विरोध आम्हाला सर्व डिटेल द्या. सर्व कॅन्डिडेटच्या डिटेल द्या. बघा मित्रांनो हा सुद्धा निकाल पहा आणि याची सुद्धा परीक्षा झालेली आहे आणि ऑनलाईनच पद्धतीने झालेली आहे. आय-बी-पी-एसनेच घेतली होती. बीएमसी क्लर्क पदांची आणि आता हे आहेत ते क्लर्क ते जॉईन सुद्धा झालेले आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी नुकतंच मी बीएमसीला मराठी शाळा वाचवा मुंबईतल्या बीएमसी त्याच्या संदर्भात जेव्हा निवेदन तिथं द्यायला गेले होते, तेव्हाच मला तिथल्या पी-आर-ओने सांगितलं की नवीन भरतीचे आता जे नुकतीच झाली होती त्यांची जॉइनिंग सुद्धा झालेली आहे. आपलं काय भवितव्य ते माहित नाही. म्हणून सध्याची परिस्थिती सिस्टम कशी चुकीची आहे. आपण याच्यामध्ये उरबडलं गेलो तर वर्षभर असंही काही होणार नाहीये आपलं. तर पहा यांचा आता रिझल्ट लागलेला आहे आणि हा तुम्ही रिझल्ट पाहताय की शिफ्ट आणि डेट वाईज प्रत्येक शिफ्टला किती कॅन्डिडेट होते, त्यांची व्हॅल्यू किती निघाली, स्टँडर्ड व्हॅल्यू पर पॉईंट किती निघाला, म्हणजे जे नॉर्मलायझेशन आहे त्याचं पूर्णतः त्यांनी पब्लिकली केलेलं आहे आणि कशा पद्धतीने करायचं त्यांनी अगदी सम करून सुद्धा दाखवलेलं आहे. आणि ते सगळं झाल्यावरती बघा रोल नंबर दिलेला आहे, ऍप्लिकंटचं नाव दिलेलं आहे, मार्क्स आफ्टर रॉ स्कोर दिलेला आहे, प्रोट्रेटर स्कोर दिलेला आहे, मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन हे सुद्धा दिलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता आणि अर्थातच आपली सुद्धा मागणी
सर्वप्रथम हीच आहे की एखाद्या उमेदवाराला 0 मार्क्स पडतात, तर कसे काय पडतात? तर नॉर्मलायझेशनमुळे पडतात. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी सुद्धा शांतच राहायचं. कारण एखाद्याला 90 पडलेत ना, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून. अरे कसं शक्य आहे? म्हणजे ही जी परिस्थिती आहे त्याच्यावरती जर आपण असं शांत राहिलं, मला म्हणायचंय की स्कॅम झाला नाही झाला ती नंतरची गोष्ट आहे. परंतु जे निकालात आपल्या डोळा गणित दिवसा गणित दिसतंय, बेबी सोना असे मार्क्स परीक्षा देतात. एक एक उमेदवार दुसऱ्यांदा परीक्षा देतात. इथं बघा तसं तुम्हाला कुठेही दिसणार नाहीये. पूर्णतः सर्व डिटेल्स आहेत. मग परीक्षा आपल्या हे परीक्षेच्याच वेळेस असं काय गोंधळ झाला? हेच कळायला मार्ग नाही मित्रांनो. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आता तरी तुम्ही शिक्षक भरतीचा निकाल आता ह्याच्यामध्ये आपण सुद्धा पाहूयात आणि डोळसपणे याच्याकडे पहा. आम्ही का बोंबलतोय हे समजून घ्या, कारण दिसतंय ते बघवलं जात नाही म्हणून बोंबलतोय आम्ही. हौस नाही आलेली एखाद्याचं चुकीचं सांगायला आणि एवढं डेअरिंग करतोय ते फक्त तुमच्यासाठी, की ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी फक्त. आणि ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा देऊन अगदी 180 190 जरी स्कोर काढला असेल त्यांना घाबरायची काहीच हरकत नाहीये. प्रामाणिक आहे, त्यांच्यावर उद्या रिस्पॉन्स शीट जरी चेक झाले तर त्यांचा काहीच विषय नाहीये. आता याच्यानंतर आपण शिक्षक भरतीचा निकाल पाहूया आणि याच्यामध्ये आता आपण शिक्षक भरतीचा निकाल पाहतोय. याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये हा ठीक आहे जास्त उमेदवार होते हे मान्य आहे, पण याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय? सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि विषय संपला. अजून एक रोल नंबर, नाव आणि स्कोर. म्हणजे हे फक्त परीक्षा परीक्षा शिक्षक भरतीची जी परीक्षा झाली त्या संदर्भातच का देण्यात आलं? हा प्रश्न का नाही पडत मित्रांनो तुम्हाला? कारण जर आयबीपीएसने त्यामुळे आयबीपीएसला माझं स्पष्ट असं मत आहे, आयबीपीएसला बदनाम करतात आहे हे लोक. आयबीपीएसचा याच्यामध्ये खरंच आयबीपीएस व्यवस्थित परीक्षा घेत असावी. हे जो गोंधळ आहे तो निकाल आल्यानंतर, त्यामुळेच निकाल लागायला सुद्धा वेळ लागलेली आहे आणि अर्थातच परीक्षा होताना सेंटरवरती झालेला असावा. पण इतका गोंधळ. बरं निकाल लावत असताना हेही लक्षात येत नाही की फक्त एका नावाने फॉर्म भरला आहे किंवा इतक्या मुलांना 0 मार्क्स आहे एवढं सुद्धा बघण्याची तस्ती घेऊ नये. आणि इथं जेव्हा भेटायला जातात उमेदवार तेव्हा सांगितलं जातं की आम्ही तुमच्या कुटवर 15 वेळा उचलायच्या. ज्या पीयर मुलांचं नाव ठेवून हा रिझल्ट होल्ड ठेवला जातो त्यांचा रिझल्ट अर्धा होल्ड ठेवूनच रिझल्ट का लावला जातो? किती क्वेश्चन्स आहेत. का शिक्षक भरतीचा निकाल रॉ स्कोर विदाउट रॉ स्कोर लावला नाही? प्रॉब्लेम म्हणजे हा जो आहे ना तो मित्रांनो बऱ्याच गोंधळ आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. जर आयबीपीएस पॅटर्नने घेतलेल्या बाकीच्या परीक्षांचा निकाल जर व्यवस्थित लागत असेल आणि त्या पद्धतीची माहिती मिळत असेल तर आमचा सुद्धा मिळाला पाहिजे आणि त्याचनुसार आम्ही कास्ट वाईज मेरिट सुद्धा काढू. 2022च्या शिक्षक भरती जेव्हा झाली होती तेव्हा कास्ट वाईज त्यांचे मार्क्स होते ते सुद्धा त्यांनी दाखवले होते. एमएससीने यावेळेस काहीच नाही दाखवलं, सगळं गुंडाळलेलं दिसतंय. कमीत कमी हे तर मागणी करा, उद्या पुढे बघू स्कॅम झाला नाही झाला काही झालं. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. खूप संताप येतोय, खूप राग येतोय, पण तुमच्यापर्यंत हे सांगणं तितकंच गरजेचं होतं. पुढच्या अपडेटसाठी मित्रांनो खरंच कनेक्ट राहा.